खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. नाशिकमधलं कॅप्टन खरात हे प्रकरण खूप गाजत आहे आणि ते गाजवण्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. आजची तुमची पोस्ट आहे की ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर काही, तर त्या काहीतरी फरार असल्याची तुमची पोस्ट आहे. नेमकं काय प्रकरण आहे आणि नेमकं तुम्ही आता सध्या काय कंडिशनमध्ये टीका करतात? मुळामध्ये एक लक्षात घ्या, नाशिकमध्ये जी बोंधूबाबाची घटना घडलेली आहे तिथे महिलेला धार्मिक पूजा करून समस्येचं समाधान देण्याची बतावणी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले, बलात्कार करण्यात आले. त्याच गुन्ह्यामध्ये त्या बोंधूबाबाला अटक आहे. खरं वास्तविक पाहता सरकारकडनं जी राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्या पीडितेला आधार दिला पाहिजे होता, तिची चौकशी करायला पाहिजे होती, या आरोपीच्या मुसक्या आवळायला पाहिजे होत्या. तसं न होता राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी वर्षापूर्वी ज्या पत्रकारांनी भांडाफोड केली त्याच वेळी त्याला जर कारवाई केली असती तर आत्ता त्या अत्याचाराला महिला बळी पडल्या नसत्या. परंतु राज्य महिला आयोगाने स्वतःच्या लेटरहेडवर त्या पत्रकाराला धमकी दिली, पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करायला लावली आणि त्यामुळे त्या आरोपीचं, त्या गुन्हेगाराचं मनोबल वाढलं आणि त्यांनी जे काही समजा 20 महिलांचं शोषण केलं असेल तर या वर्षभरात तो 58 या महिलांपर्यंत पोचला. याला सगळ्याला कारणीभूत महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आणि मी सोशल मीडियावर आरोप बिरोप नाही, सोशल मीडियाचा मी माहिती देण्यासाठी प्रसिद्धीसाठीचाच वापर करते. परंतु मला जो काही अधिकारांनी कोर्ट मिळाले आहे त्या कोर्टाच्या कायद्याच्या ज्ञानानुसार मी त्या पोलिसांना आणि सरकारला सांगितलं की या मॅडमचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे, यांना सह आरोपी करा. कारण का ज्या महिला आयोग महाराष्ट्राला महिलांना आधार देण्यासाठी आहे, त्यांना सक्षम बनवण्यासाठी आहे, त्यांना सुरक्षा देण्यासाठी आहे, ते न करता त्या बोंधूबाबाच्या डोक्यावर छत्री, त्याचे पाय धुणे, म्हणजेच महिला आयोगाने त्याला आयतं सावज महिला अन्यायासाठी, अत्याचारासाठी दिलेल्या आहेत. हे कायदेशीर विथ एव्हिडन्स हे त्यांना मी दिलेलं आहे. त्यांनी नाही केलं तर कोर्टामध्ये जाऊन त्या याचिका दाखल करण्यात येईल. पोलिसांवर सुद्धा ताशोरे ओढण्यात येतील. कारण का मॅडमनी परवा संध्याकाळी शिर्डी पोलीस स्टेशनला फोन केला, जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमधल्या महिलेला पोलिसांनी बोलवलं होतं. त्या महिलेनी सांगितलं की तुम्हाला थोड्याच वेळात फोन येईल आणि थोड्याच वेळात खुद्द दस्तूर महिला आयोगांचा फोन आला. तिची चौकशी करायची नाही, तिचा व्हिडिओ ज्याने व्हायरल केला आहे त्याला आणा, मारा, चोपा आणि ह्या प्रकरणाचा तपास करायचा नाही असं कायद्यामध्ये कुठल्याही संविधानिक पदावर असलेल्या किंवा पंतप्रधान असलेल्या, मुख्यमंत्री असलेल्या लोकांना कायद्याची पायमिल्ली करण्याचा अधिकार नाही. म्हणून हे प्रकरण मी जनतेसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणलं आणि आयोगाच्या अध्यक्षांना सह आरोपी करावं आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींना की हो तुम्ही सुरक्षित आहात, सक्षम होणार आहात, अजिबात घाबरू नका, हा मेसेज सरकारने देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे मी मांडलेलं आहे. फरार म्हणजे अहो रोजच्या उठण्या बसणाऱ्या मॅडम, आमच्या छान मोहिनी वश करणाऱ्या, अनेक बोंधूबाबांना भेटणाऱ्या, अचानकपणे 2 दिवस झाले या प्रकरणात समोरच येत नाही आहेत म्हणजे त्या फरारच आहेत. मग त्या सगळे पुरावे नष्ट केल्यानंतर त्या मीडियासमोर येणार आहेत का? त्यांना पदमुक्त केलं पाहिजे, त्यांना त्या पोलिसांसमोर आल्या पाहिजे, त्या मीडियासमोर बोलायला आल्या पाहिजेत. रुपाली चाकणकर कोण व्यक्ती आहे म्हणून नाही, संविधानिक पदावर बसलेल्या रुपाली चाकणकर आहेत म्हणून तेवढं महत्त्व आहे. नाही, ते मुख्यमंत्र्यांना भेटणार तर पहिले जाऊन भेटलं पाहिजे ना. मुख्यमंत्र्यांनी पहिलं त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रातल्या महिलांना वाटेल की बाबा मुख्यमंत्र्यांनीच त्यांना लायसन दिले की आयोगावर बसा आणि महिलांचे बलात्कार करा, त्यांना ते मूत्र पाजा, बेशुद्ध करा. कारण का या बोंधूबाबाचे कनेक्शन्स अजून रोज उद्या तुम्हाला कळतील. 58 मधला यांचाच व्हिडिओ आहे का नाही मला कधी कधी शंका वाटते. जर तसं त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर एक वकील म्हणून सुद्धा आम्ही त्यांना मदत करू, परंतु तो समोरून बोललं पाहिजे त्यांनी. आणि त्यांच्यामुळं महाराष्ट्रातील जर माता भगिनी भयभीत होणार असतील तर त्यांना तातडीने त्या पदावरनं मुक्त करणे, त्यांना या गुन्ह्यात घेणे, त्यांची चौकशी करणे. कारण का पदावर असेपर्यंत चौकशी होऊ शकत नाही. पोलिसही तुम्हाला माहिती आहेत
की नेत्यांचा फोन आल्यावर कशा पद्धतीने काम करते. ही 2 दिवसांनी मी नावं समोर देणार आहे. फक्त खरी परिस्थिती समोर आणणार आहे. मी राजकारणामध्ये काम करण्यासाठी आलेली आहे. नाही का मला कुठला नेता पद देईल, मग माझ्याच पक्षातल्या माणसांनी बलात्कार केला आहे मी त्याचं सात्वन करेल, नाही. जो चुकला, ज्यांनी बेकायदेशीरपणे गुन्हे केलेले आहेत, अशा लोकांना पक्षातला असो, जातीतला असो, पंथातला असो, शेजारी असो, पाजारी असो, भाऊ असो, कुणी असो, कुणालाही सुट्टी नाही. त्याचप्रमाणे चाकणकर ताईंना सुद्धा महिला असून सुट्टी नाही. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात भोंदूबाबाने बलात्कार केलेले आहेत. मॅडम, सरकार त्यांच्या पाठीशी आहे असं काही दिसतंय का? कारण सोशल मीडियावरती काही मंत्री, काही उपमुख्यमंत्री आणि केंद्रातले गृहराज्यमंत्री अमित शहा यांचे देखील फोटो व्हायरल होत आहेत. नाही, सरकार पाठीशी नाही आहे. सरकार जर पाठीशी असतं तर तुम्हाला सांगते त्या भोंदूबाबाला अटक झाली नसती. त्या भोंदूबाबाला अटक करायच्या आधी लुकआउट नोटीस सुद्धा दिलेली आहे. हा भोंदूबाबा इतका हुशार होता की हा वशमोहिनी करून, मला वाटतं महिला आयोग तोच चालवत होता आणि त्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी, अनेक राजकारणी तिथपर्यंत पोहोचलेली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तुम्हाला फोटो दिसतोय, विखे पाटलांचा फोटो दिसतोय, पण शंकराची पिंड त्यांच्या मंदिरामध्ये आहे. कुणीही पाया पडू शकतो. मीही शंकराचं, महादेवाचं मंदिर आहे म्हणल्यावर पाया पडायला जाऊ शकते, पण तो पुजारी, तो बाबा जर विकृत आहे, तो महिलांना त्रास देतोय, तर त्यावेळी महिला आयोगाने त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं. ती कारवाई का नाही केली? एकनाथ शिंदे साहेबांनी कुठे महिला आणून दिलेल्या दाखवल्यात का? एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या ट्रस्टवर आहेत का? जाता जाता रस्त्यामध्ये जरी सुद्धा कुठला आपल्याला देवाचं मंदिर दिसलं तर आपण पाया पडतो. धार्मिक असणं किंवा पाया पडणं हा गुन्हा नाही आहे, परंतु वर्षाआधी त्यांचं प्रकरण दाबणं, त्यांच्या संस्थेवर सदस्य राहणं, त्यांच्या छत्री घेऊन त्यांचे पाय पुसणे, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे हा कुठला प्रकार आला? याचाच अर्थ हे रॅकेट आहे. त्या रॅकेटेचा भोंदूबाबा मास्टर माइंड आहे आणि कर्त्या करवित्या त्या भोंदूबाबाच्या कर्त्या करवित्या मॅडम या चाकणकर मॅडम आहेत. हे पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढी खळबळ माजलेली आहे. एवढे आरोप होतात, ते आरोपीला अटक झालेली, असं काही झाल्यावरती एखाद्या मंत्र्याचा सुद्धा राजीनामा घेतला जातो, मात्र आयोगाच्या अध्यक्षांना का आतापर्यंत जागेवर ठेवलं? मुळामध्ये आयोगाच्या अध्यक्षांनी, मला वाटतं की आधीच्याही संपदा मुंडे प्रकरणात, वैष्णवी हगवणे प्रकरणात माननीय अजितदादांनी त्यांना राजीनामा मागितला होता, परंतु प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो थांबवला होता. आता तर थेट राज्य महिला आयोगाची हिंमत भोंदूबाबाच्या मार्फत बलात्कारापर्यंत झालेली आहे. त्यामुळे मला नाही वाटत की आता कोणी त्यांचा राजीनामा घेण्यापासून थांबवू शकेल. आणि जर कोणी थांबवला तर त्या 58मध्ये त्यांचा व्हिडिओ आहे का? त्यांची काही मजबुरी आहे का? त्यांना कुणी टेंडर दिले होते का? हे सगळे दस्तावेज, म्हणजे जी काही कायद्याची तपासणी आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन आहे, ते केलं जाईल. आणि जो नेता आता यांची पाठराखण करेल त्याच्या नावानिशी मीडियासमोर आम्ही भांडाफोड करणार आहोत. कारण का आमच्या महिलांना एक शाश्वत, विश्वासू सरकार आणि यंत्रणा हवी आहे. त्याच्याशिवाय आम्ही महिला काम करू शकत नाही. त्यांच्यामुळे पक्षही बदनाम होतोय. जर त्या पदावर राहणार असतील तर माझ्यासह अनेक महिला आहेत, त्या या पक्षात काम करणार नाहीत, हे आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अटळ आहे. त्यांना सहआरोपी करणं हेही, याही गोष्टी होणार आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही याची मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.